आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. नमस्कार. पीक विमा हप्ता अखेर जमा हेक्टरी 26,000 रुपये असून आज तुमच्या खात्यात जमा झालेला आहे. महाराष्ट्र पीक विमा वितरण मोठी घोषणा. शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी. मुख्यमंत्र्यांची साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे थेट पैसे तुमच्या खात्यात गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. पीक विमा हेक्टरी 26,000 रुपयापासून पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा झालेली आहे. पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात. पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणारे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आणि महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट बैठकीत पीक विम्याचा दुसरा टप्पा हिरवा कंदील मिळालेला आहे. पहिला टप्पा वितरण होऊन 1 महिना पूर्ण झाले असल्याचे दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले आहे. तो निर्णय म्हणजे नेमकी काय आहे, कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे व ते कधी मिळणार व ते कसे घ्यायचे हे मी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो. आज दुपार 2 वाजल्यापासून पीक विमा वितरण सुरू होणार. गोरगरीब शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार. या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 26,000 रुपये असून आजच तुमच्या खात्यात येणार आहे. आणि जे सगळ्यात जादा गोरगरीब शेतकरी आहे त्यांना खायला प्यायला दाणे नाही, त्यांना 50 ते 1 लाख रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो. कारण की सरकारने काही अटी सांगलेल्या आहेत त्या आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे. गेल्या 2 महिन्यापासून कधी येईल असा प्रत्यक्ष असलेले शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप 1ही रुपये जमा झालेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना संताप व्यक्त केले होते. पीक विम्याची प्रश्न प्रबलित असताना दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी गाडीच्या शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून अडवले. म्हणजे नेमकी काळे झेंडेचा काय विषय, तर शेतकऱ्यांना हातपाय पसरून विचारले की पीक विमा कधी येणार, आमची खूप तंगी चालू आहे. कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ आणि स्पष्टपणे विधान केले. आज दुपारी 2 वाजल्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरण करण्यात येईल. जे गोरगरीब शेतकऱ्यांना आहे त्यांची एक वेगळी लिस्ट केली आहे. त्यांच्या घरी सर्वे होणार. ते खरंच गरीब आहे का, त्यांची परिस्थिती अशी आहे का, त्यांना की आम्ही 1 लाख रुपये देईल असेही दत्तामामा भरणे यांनी सांगलेले आहे. ते सर्वोच्च आपल्या घरी भेट देणार आहे. आपण जरा KYC केले असेल तर त्यांच्याकडेच मेसेज जाईल व तो मेसेज पाहून ते आपल्याकडं सर्वे करणार आहे. शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफी शब्द आठवण करून देतात. सरकारने कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केली आहे. ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्याकरिता आपल्या व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. दुसऱ्या टप्प्याची घोषणा. 37,000 कोटीचा निधी मंजूर. पीक विम्याची दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटावा यासाठी 37 कोटी रुपयांचा धनदेश चेक बँकना देण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामुळे जे गोरगरीब शेतकरी आहे त्यांचे पैसे आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दुपारी 2 वाजल्यानंतर 100% पीक विमा जमा होण्यास सुरुवात होईल. ज्या शेतकऱ्यांना 2022, 23 आणि 24 या 3 वर्षामध्ये जो काही नुकसान झालेलं आहे त्यांना तो आणि पीक विमा भरला आहे त्यांना 3 वर्षाचा एकत्रितपणे पीक विमा मंजूर करण्यात येईल. म्हणजे 60 ते 70 हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे. तुम्हाला जर आता 30,000 रुपये हेक्टरी मिळत असेल तर तो 3 वर्षाचा म्हणजेच त्याचे टेबल पैसे करायचे. तुम्हाला फक्त नोटाच मोजायचे काम राहिलेले आहे. आता 30 जिल्ह्यांमधील पीक विमा मंजूर. केंद्र सरकारने कंपन्यात पैसे दिले असून आता या आठवड्यापासून 29 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. बाकीचे 4 जिल्हे यामध्ये कापूस या पिकाला 2022, 23 आणि 24 या 3 वर्षासाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर केलेला आहे. त्या पाठोपाठच सोयाबीन, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिकांचा समावेश आहे. या 5 पिकांसह ज्या शेतकऱ्यांना प्रकार 20 पिकांसाठी 3 वर्षाचा पीक विमा भरलेला आहे त्यांना दुपारी 2 वाजल्यानंतर निधी जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजे 2 तास तुमचे पैसे येईल पण तुम्हाला बँकेतून काढता येणार नाही. 2 तासानंतर तुम्हाला एक फॉर्म द्यावा लागेल की हा पीक विमा आहे आणि मला हे पैसे विड्रॉल करायचे आहे.
तर ते तुम्हाला एक फाईल देईल. त्या फाईलवर तुम्हाला फक्त सही करायची, जेणे की तुमचे पैसे विड्रॉल होऊन जाईल. दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी. पीक विम्यानुसार दुसरा टप्पा एकूण 18 जिल्ह्यांना निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना संख्या जास्त असल्यामुळे त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. आज पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यांचा समावेश तसेच चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरा टप्पा पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. म्हणजे अत्यंत शेतकऱ्यांना म्हणजे कमीत कमी शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळावा म्हणून 37,000 कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केले आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. या सर्व 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दुपारी 2 वाजल्यानंतर पीक विमा जमा होण्यास सुरुवात होईल. प्राधान्यानुसार बँकचे वितरण भाग 1 सर्वात महत्त्वाची आणि अधिकृत माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार खालील बँकमध्ये खाते आले पैसे शेतकऱ्यांना पीक विमा सर्वात लवकर आणि प्राधान्य जमा होईल. महाराष्ट्र बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI यासोबतच जिल्हा सहकारी, डायरेक्ट सेंट्रल, कोस्टल बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचाही देखील समावेश आहे. महिंद्रा बँक यांचा बी देखील समावेश आहे. असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा, जेणे की गोरगरीब शेतकऱ्यांना या माहितीची सर्वात जास्त गरज आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. मी तुम्हाला तीनदा का सांगत असतो कारण आपण व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती देत असतो. धन्यवाद.